नमस्कार मंडळी, मी दिवेश सरकर आपल्या यूट्यूबच्या पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज कोकणातील गणेशोत्सवाचा तिसरा दिवस आणि चालले वाडीतले गणपती दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे। पहिले आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण टोकवाडी बोरवाडीकडे जाणार आहोत, तर चला जाऊया। चाललो आता टोकावरती, घरातून निघालो पहिल्या टोकावरती जाणार आहोत, मग बोरवाडीत गणपती बघत असं येणार आहोत। आणि तयारी केली आले लवकर आपल्याला आता भेटलेत, आनंदबा भेटलेत, आम्ही दोघे जण चाललोय टोकावरती। गणपती एकच आहे वरती टोकावरती, आनंदबा बोलतात वरती नाच घेऊन पण पोरं गेलेले, तर तो एक गणपतीचा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मग खाली बोरवाडीत येणार आहोत आपण, आणि मग काष्टवाडी असं करत तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे गणपती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। ए मंग्या, चला। पकाटीने चालत येताना टोकवाडीला पोचलेलो होतो आपण आता, आणि वरती एकच गणपती आहे, तर त्या गणपतीचा व्हिडिओ करून लगेच आपण खाली परतणार आहोत। पावसाळ्यातील टोकवाडी तुम्ही पाहू शकता बघा। हा हॅलो, गणपतीला नाही हा जुना मातीचा घर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आता मोस्टली सर्वांची दगडाची चिरायची घरं झालीत, इकडे फक्त एक घर मातीचं बघायला भेटते कौलारू। ठिकाणी गणपती बाप्पा, या ठिकाणी तुम्ही डेकोरेशन पाहू शकता, सुंदर असं डेकोरेशन फुलांचं बनवलेलं आहे। आत्या ते बघा, नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं डेकोरेशन। या ठिकाणी टोकावरती एक गणपती होता, त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याने आता आपण समोर खाली बोरवाडीमध्ये चाललोय। टोकवाडीतून आता आपण खाली उतरले पाकाटीने, आणि आता आपण बोरवाडी समोर एक त्या बाजूला गणपती आहे, त्या गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आपण आता जात आहोत। या ठिकाणी भुवडवाडी या वाडीचा या ठिकाणी हा सभागृह आहे, आणि आपल्याला पुढे समोरच्या घरामध्ये जायचं आहे। ठिकाणी आपल्या अंकितबाई आणि ओंकारबाईच्या घरचा गणपतीचा बाप्पा आहे, तुम्ही पाहू शकता। अंकितबाईंनी केलेला डेकोरेशन आणि सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती, छान।
खेळायला जाऊया. ए तनु नाही असं बाजू मला काय ना फास्ट तालाव अशी बोलतात आपल्या त्या फास्ट गाणं बोलतात ना. जा ना काका बसा. ओ काका जा काका.